टुडे आय विल टीच यू प्रायमरी हेल्थ सेंटर. प्रायमरी म्हणजेच काय, बेसिक. ओके, हेल्थ म्हणजे काय, बेसिक हेअर ट्रीटमेंट ज्या ठिकाणी देतो आपण त्याला काय बोलतो, प्रायमरी हेल्थ सेंटर. सेंटर म्हणजे काय, त्या ठिकाणी एक ते प्लेस आहे. ओके, प्लेस म्हणजे कसा, एक इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेला आहे, एक प्लेस त्या ठिकाणी बनवलेला आहे. प्रायमरी म्हणजेच काय, बेसिक ट्रीटमेंट विल बी प्रोव्हाइडेड. हेल्थ म्हणजे काय, रिगार्डिंग टू आपले हेल्थ, आपण त्याला काय बोलतो, प्रायमरी हेल्थ सेंटर. आता प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये डेफिनेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर अजून काय इन्फ्रास्ट्रक्चर असतात, अजून ठिकाणी दिलेले आहे बघा खाली त्यांची इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचे डेफिनेशन्स. ओके, त्याची पॉप्युलेशन रेट. ओके, वीस कोणत्या नंबर ऑफ पर्सन त्याच्या अंडर काम करणार प्रायमरी हेल्थ सेंटरचे. ओके, ते आपण या ठिकाणी बघणार आहेत. ओके, इंट्रोडक्शन फॉर द प्रायमरी हेल्थ सेंटर. ओके, मी बोललो ना बोर कमिटी 1946 मॉर्निंगला. सो 12 5-year प्लॅन मध्ये काय केलं त्यांनी सांगितलं बोर कमिटीवाल्यांनी की आपण प्रायमरी हेल्थ सेंटर ओपन करायची. रिझन का, कारण की जे रुरल एरियामधले पर्सन आहेत त्यांना आपण प्रॉपरली सर्व्हिस प्रोव्हाइड करायची. ओके, कोणते कोणते सर्व्हिस प्रोव्हाइड करणार फॉर द पर्सनला. ओके, जे पॉसिबल होणार, इंटिग्रेटेड क्युरेटिव्ह प्रिव्हेंटिव्ह ऑफ हेल्थ केअर अँड द रुरल पॉप्युलेशन्स विथ द एम्फासिस ऑन द प्रिव्हेंटिव्ह अँड द प्रोमोटिव्ह ॲस्पेक्ट ऑफ द हेल्थ केअर. ओके, त्यानंतर आपण बघा प्रायमरी हेल्थ सेंटर बद्दल थोडेसे इन्फॉर्मेशन बघू. प्रायमरी हेल्थ सेंटर आर द कॉर्नर स्टोन ऑफ द रुरल हेल्थ सर्व्हिस. कॉर्नर येतो कोणत्या, रुरल हेल्थ सर्व्हिसचा. रुरल मध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन रेट किती असतं, 20 to 30,000. ओके, 20 कुठं हिली ट्रायबल एरिया, 30,000 इन प्लेन एरियामध्ये. सो प्रायमरी हेल्थ सेंटर आपण त्या ठिकाणी त्याला कॉर्नर स्टोन बोलतो इन हेल्थ सर्व्हिसेस मध्ये. इट ऍक्ट ॲज अ रेफरल युनिट फॉर 6 सब सेंटर अँड द रेफर आउट ऑफ केसेस ऑफ कम्युनिटी हेल्थ सेंटर. बोलो ना, एक प्रायमरी हेल्थ सेंटरच्या अंडर किती सब सेंटर असतात, 6 सब सेंटर. ओके, प्रत्येक गावाची पॉप्युलेशन आपण 5 पकडू, 5×30. ओके, 30,000 माझा प्लेन एरियामध्ये PSC आहे. सो 5,000 माझं सब सेंटर आहेत, 5,000चं एक ॲव्हरेज रेट. 3 ते 5, 3 कुठं हिली अँड ट्रायबल एरियामध्ये आणि 5 कुठं प्लेन एरियामध्ये. ओके, तर टोटल 6 सब सेंटर असतात. ओके, रेफर सिस्टीम म्हणजे कसं, जर का माझ्याकडे फिवरचा पेशंट आला सो मी त्याला फिवरला ट्रीटमेंट देणार. ओके, सब सेंटरमध्ये. प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये जर का असा पेशंट आला माझ्याकडे जो की सर्जरीवाला आहे, ज्याला खूप हाय इंजुरी झालेली आहे, त्या पेशंटला मी रेफर करणार, ट्रान्सफर करणार कुठं, कम्युनिटी हेल्थ सेंटर. CSC आहे ना, त्याला आपण काय बोलतो, कम्युनिटी हेल्थ सेंटर. ओके, कम्युनिटी हेल्थ सेंटरची किती पॉप्युलेशन असते, 80,000 to 120 lakh. ओके, 1,20,000. ओके, 80,000 कुठं हिली ट्रायबल एरिया, 120 कुठं प्लेन एरियामध्ये. ओके, बघा या ठिकाणी इट कव्हर पॉप्युलेशन्स ऑफ 30 इन अ प्लेन एरिया. ओके, कोणतं, प्रायमरी हेल्थ सेंटर. 20 पॉप्युलेशन्स इन हिली अँड ट्रिबल एरिया. ओके, समजलं. देर आर 4 to 6 बेड ऑफ फॉर अ पेशंट अँड सम डायग्नोस्टिक फॅसिलिटी आर ऑल्सो अवेलेबल. किती, 4 to 6 बेड अवेलेबल असतात इन प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये. ओके, आणि फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार आपण पेशंटला. ओके, कोणते डायग्नोस्टिक फॅसिलिटी म्हणजे कोणते, CBC आहे, एक्सरे आहे, अजून लॅबोरेटरी फंक्शनिंग आहे. ओके, त्या आपण डायग्नोस्टिक टेस्ट त्यांना प्रोव्हाइड करणार. त्यानंतर आपण डेफिनेशन बघणार आहेत. बेसिक स्ट्रक्चर ऑफ द प्रायमरी हेल्थ सेंटर लाईक फंक्शनल युनिट ऑफ द पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस डेव्हलपिंग ऑफ द कंट्रीज टू प्रोव्हाइड ॲक्सेसिबल, अफोर्डेबल. ॲक्सेसिबल म्हणजे काय, जे की ॲक्सेसिबल आहे, पॉसिबल आहे. अफोर्डेबल म्हणजे काय, फ्री ऑफ कॉस्ट आहे. अवेलेबल प्रायमरी हेल्थ केअर ऑफ टू पीपल म्हणजे काय, अवेलेबल कुठे आहे ते, प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये. ओके, और प्रायमरी हेल्थ सेंटर सम टाइम्स रेफर टू ॲज अ पब्लिक हेल्थ सेंटर. ओके, आपण त्याला काय बोलतो, पब्लिक हेल्थ सेंटर. त्या ठिकाणी गव्हर्नमेंट आहे ना, सो नंबर ऑफ पब्लिक त्या ठिकाणी येऊ शकते, म्हणून आपण त्याला काय बोलणार, पब्लिक हेल्थ सेंटर. ऑब्जेक्टिव्स ऑफ द PSC. ऑब्जेक्टिव्स काय, इट इज प्रोव्हाइड फॉर द कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रायमरी हेल्थ केअर टू द कम्युनिटी ॲट PSC. ओके, प्रायमरी हेल्थ सेंटरचे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आहे की जे आपण प्रायमरी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. कोणती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार आपण PSCला, कोणती ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार आपण इन PSC मध्ये, तुला नाही देणार, तूच तुम्ही दोघे. आता टू अचीव अँड मेंटेनन्स अन ॲक्सेप्टेबल स्टँडर्ड ऑफ क्वालिटी केअर. क्वालिटी केअर म्हणजे काय, जी केअर आपण प्रोव्हाइड करायची ती क्वालिटी बेस पाहिजे. म्हणजे कशी,
आता मी रिगार्डिंग टू कार्डियक रिलेटेड ड्रग्स देत असत, स्वतः कार्डियक प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाले पाहिजे, अदर प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला नको. टू मेक द सर्व्हिसेस मोर रिस्पॉन्सिव्ह अँड सेन्सिटिव्ह टू द नीड ऑफ द कम्युनिटी. सर्व्हिसेस कोणत्या रिस्पॉन्सिबल पाहिजेत. ओके, अजून कोणत्या सेन्सिटिव्ह टू द नीड म्हणजे काय, सेन्सिटिव्ह टू द नीड ऑफ. सपोज सेन्सिटिव्ह प्लेसेस असतात ना इन कम्युनिटीमध्ये. आता मला एका फिमेलची डिलिव्हरी करायची, सो माझ्यासोबत कोण पाहिजे, फिमेल नर्स पाहिजेत ना, तरच मी डिलिव्हरी करू शकतो. ओके, ते प्रिन्सिपल्स ऑफ आपलं प्रायमरी हेल्थ सेंटर. रिड्युसिंग एक्सप्लोशन्स अँड द सोशल डिस्पॅरिटीज इन द हेल्थ. ऑर्गनायझिंग हेल्थ सर्व्हिसेस. ओके, रिड्युसिंग एक्सप्लोशन म्हणजे काय, एक्सक्लुजन म्हणजे काय, एक्सक्यूज करणे म्हणजे काय. स्केप न करायची, स्केप करायच्या नाही काही गोष्टी रिगार्डिंग आता हेल्थ प्रॉब्लेम आहे. ऑर्गनायझिंग हेल्थ सर्व्हिसेस अँड अराउंड द पीपल नीड्स अँड एक्सपेक्टेशन्स म्हणजे काय. ऑर्गनायझिंग हेल्थ सर्व्हिसेस ऑर्गनाईज करायचे आहेत. लाईक कोणते कोणते डिपार्टमेंट असतात. ओके, हेल्थ कॅम्प ठेवायचे. एका मंथली आपण आय चेकअप करायचा इन कम्युनिटी पीपल्समध्ये. स्कूल हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे स्कूलमध्ये प्रोग्राम ठेवायचा फॉर द आय चेकअपसाठी, व्हिटॅमिन डेफिशियन्सीसाठी, माल न्यूट्रिशन असेल. ओके, मिड डे मील प्रोग्राम प्रॉपरली प्रोव्हाइड होतो त्यासाठी. ओके, इंटिग्रेटिंग हेल्थ इन टू ऑल द सेक्टर्स. इंटिग्रेट करायचं फॉर ऑल द हेल्थ सेक्टर. ओके, म्हणजे कसे पेडियाट्रिक हेल्थ सेक्टर असेल, कम्युनिटी हेल्थ सेक्टर असेल, मेडिसिन हेल्थ सेक्टर असेल, ऑलचं कॉर्डिनेशन करून सगळे आपण त्या ठिकाणी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करायची. 5 मिनिटं ब्रेक घ्या. उपजिल्हा रुग्णालय, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. पर्चेसिंग कोलॅबोरेशन्स मॉडेल ऑफ पॉलिसी डायलॉग. ओके, लाईक लिडरशिप रिफॉर्म, लिडरशिप त्या ठिकाणी फॉर्मेशन करणे. ओके, लाईक लिडरशिप कोण करणार, मेडिकल ऑफिसर्स. हेल्थ वर्कफोर्स डेव्हलपमेंट. ओके, हेल्थ बद्दल आपल्याला डेव्हलपमेंट त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये करायचं NPSC मध्ये. ओके, कम्युनिटी पार्टिसिपेशन, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन त्या ठिकाणी पाहिजे इन कम्युनिटी पीपल्सचं. ओके, ऑफ प्रायमरी हेल्थ सेंटर. फंक्शन कोणते कोणते, मेडिकल केअर प्रोव्हाइड करतो. मेडिकल कसं, तुला फीवर आलाय मग तू माझ्याकडे येणार, मी मेडिकल ऑफिसर, मी करणार तुला मेडिकल ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ एंडेमिक डिसीज, एंडेमिक पॅन्डेमिक. एंडेमिक म्हणजे कोणते, लाईक कम्युनिकेबल डिसीज असतात ते, त्याला आपण एंडेमिक डिसीज बोलतो. ओके, पॅन्डेमिक म्हणजे काय, जो की त्या सराउंडिंग जिओग्राफिकल एरियामध्ये स्प्रेड होतो. आता एका गावामध्ये चिकनगुन्या स्प्रेड झाला, सो त्याबद्दल मी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. ओके, एका गावामध्ये जर का मलेरिया ट्रान्सफर होत असेल, सो मी मलेरियाबद्दल प्रिकॉशन घेणार. ओके, लाईक एंडेमिक अँड पॅन्डेमिक डिसीज. मॅटर्नल अँड द चाइल्ड केअर. मॅटर्नल अँड चाइल्ड केअर म्हणजे कोणती, डिलिव्हरी ऑफ मदर. ओके, मदरची डिलिव्हरी पण करायची आणि आफ्टर द डिलिव्हरी काय, जे चिल्ड्रन्स असतात ना, चाइल्ड, त्यांना एमर्जन्सी असेल काही कंडिशन्स त्यांना ऍडमिट करायचं हॉस्पिटलमध्ये. ओके, हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं मदरला, ऑल कम्युनिटी पीपल्सला. रेफरल सिस्टम फॉलो करायची, रेफरल सर्व्हिसेस कशा, सब सेंटर म्हणून नंतर कोण येणार, प्रायमरी हेल्थ सेंटर. आता मला प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये कव्हर होत नसेल ती कंडिशन, मी कुठे रेफर करणार, कम्युनिटी हेल्थ सेंटरला. आता कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये ती डिसीज कव्हर होत नसेल तर मी कुठे जाणार, कुठे पाठवणार, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला. आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला जर कधी कव्हर होत नसेल कुठे पाठवणार मी, सुपर स्पेशालिटी. रेफरल सर्व्हिसेस. बेसिक लॅबोरेटरी टेस्ट त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजेत. बेसिक लॅबोरेटरी टेस्ट त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजेत. नॅशनल हेल्थ प्रोग्राम कोणते असतात, ऑल डिसीज कंडिशनचे प्रोग्राम्स, लाईक कोणते, लेप्रसी प्रोग्राम, ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम, HIV एड्स इन्फेक्शन कंट्रोल प्रोग्राम, अजून मलेरिया कंट्रोल प्रोग्राम, डेंगू कंट्रोल प्रोग्राम, अजून जॅपनीज इन्सिफलायटिस कंट्रोल प्रोग्राम, वेक्टरबोर्न डिसीजेस कंट्रोल प्रोग्राम. हे प्रोग्राम्स आहे. आता मलेरिया करायचं तर मलेरिया कंट्रोल प्रोग्राम्स केव्हा स्टार्ट झाला, इरॅडिकेशन्स काय, या 3rd इयरला शिका सध्या बेसिक नॉलेज.
ट्रेनिंग ऑफ ANM आशा वर्कर अँड द पॅरामेडिक्स. ओके, ANM वर्कर काय, त्यांना सर्वे करायला लावायचं किती नंबर ऑफ पेशंट प्रेझेंट आहे मलेरियाबद्दल. ओके, किंवा हेल्थ सर्वे करायला लावायचा. आशा वर्करला काय सांगायचं की हेल्थ सर्वे कर कोणाबद्दल, किती मदर्स आहे ज्या की प्रेग्नंट आहे विलेजमध्ये. ओके, ते कम्युनिटी हेल्थ नर्स त्या ठिकाणी असतात, तिला सुद्धा सर्वे करायला लावायचा. कलेक्शन्स अँड रिपोर्टिंग ऑफ व्हायटल इव्हेंट्स. ओके, कलेक्शन करायचं अँड द डाटा पब्लिश करायचा. ओके, त्या वेबसाईटवर, कोणत्या, नॅशनल रुरल हेल्थ मिशनच्या वेबसाईटवर. ओके, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय PSC. कोणते कोणते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. मेडिकल केअर फॉर 24 hours 24 hours केअर. ओके, मॅटर्नल केअर, चाइल्ड हेल्थ केअर इन्क्लुडिंग द फॅमिली प्लॅनिंग ऑफ मदर्स. ओके, फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय की 2 चाइल्ड नंतर तुम्ही स्टॉप करा. ओके, आता डिलिव्हरी तुम्ही करू नका, कारण की तुमच्या चाइल्डसाठी पण आणि तुमच्यासाठी पण बेस्ट राहील. ओके, मेडिकल टर्मिनेशन्स ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे काय, MTP जे आपण करतो ना, ॲबॉर्शन करतो केव्हा, टीनेज प्रेग्नन्सी असेल, खूप स्मॉल एजमध्ये तिला प्रेग्नंट झालं असेल तेव्हा करू शकतो, किंवा मेडिकल कंडिशन असेल प्रेझेंट तेव्हाच. हा ॲक्ट आहे बरं का, हा ॲक्ट आहे मेडिकल MTP ॲक्ट, मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी ॲक्ट. ओके, 1982 मध्ये स्टार्ट झाला होता. 82. रिझन काय होता माहिती आहे का, डिटेक्ट करायचे ना अगोदर चाइल्ड, जे फिमेल चाइल्ड असायचे ना, फिमेल चाइल्ड त्यांना किल करण्यासाठी, जे फिमेल चाइल्ड होते ना, फिमेल चाइल्ड त्यांना किल करण्यासाठी म्हणजे काय करायचे, डिटेक्ट करायचे की हां मला फिमेल चाइल्ड नको, मेल चाइल्ड हवा आहे, म्हणून ते किल करायचे, ॲबॉर्शन करायचे. म्हणून हा ॲक्ट स्टार्ट केला की तसं इलिगल आहे. लिगली केव्हा करू शकतो, ज्यावेळेला मदरला सुद्धा हार्म होऊ शकते आणि बेबीला सुद्धा हार्म होऊ शकते, त्यावेळेला आपण ॲबॉर्शन करू शकतो. मॅनेजमेंट ऑफ RTI लाईक रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन्स आणि STI लाईक सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स, त्याबद्दल आपल्याला मॅनेजमेंट प्रोव्हाइड करायचं आहे. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार बघा इमेजेसमध्ये हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करताय. ओके, त्या ठिकाणी PSC सेंटर अवेलेबल आहे. त्यानंतर बघा न्यूट्रिशन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायच्या. न्यूट्रिशन सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या, न्यूट्रिशन सर्व्हिसेस, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे. ॲडोलेसंट कोणत्या असतात, ज्या की गर्ल्स 18 years पर्यंत असतात. ओके, 12 years पासून ते 18 years पर्यंत, मग ते मेल असो किंवा फिमेल असो, त्यांना प्रोव्हाइड करणं. प्रमोशन्स ऑफ सेफ ड्रिंकिंग वॉटर अँड द बेसिक सॅनिटेशन. ओके, प्रमोशन्स ऑफ काय, सेफ ड्रिंकिंग कोणते, जे की प्रॉपरली ड्रिंकेबल वॉटर आहे ते प्रोव्हाइड करायचं. आणि बेसिक सॅनिटेशन म्हणजे कोणते, एन्व्हायरमेंटल सॅनिटेशन किंवा मेन्स्ट्रुअल सॅनिटेशन त्यांना प्रोव्हाइड करायचं. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ लोकली एंडेमिक डिसीज. ओके, ज्या ठिकाणी लोकलाइट पर्सनल जे डिसीजेस आहेत ते आपल्याला रिकवर करायचे. कलेक्शन्स अँड द रिपोर्टिंग ऑफ व्हायटल इव्हेंट्स, हेल्थ एज्युकेशन्स, बिहेवियर चेंजेस इन द कम्युनिकेशन्स, या सर्व्हिसेस आहेत या आपण प्रोव्हाइड करतो. सो त्यानंतर आहे नॅशनल हेल्थ प्रोग्राम आपण फॉलो करतो. लाईक बघा या ठिकाणी व्हेक्टर बोर्न डिसीजेस असेल, इन्फेक्शन डिसीजेस असेल, ओके, व्हॅक्सिनेशन असेल, या. ओके, ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आपण हेल्थ मेंबर वर्करला, रेफरल सर्व्हिसेस फॉलो करणार अँड द बेसिक लॅबोरेटरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार इन द प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये. आता या ठिकाणी बघा स्टाफ मेंबर किती असतात हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. स्टाफिंग पॅटर्न इन द प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये. ओके, कोण कोण, एक फर्स्ट वन असतो एक मेडिकल हेल्थ ऑफिसर. ओके, IPHS काय, IPHS काय असतात, स्टँडर्ड्स, नॉट अ सर्व्हिस, स्टँडर्ड, इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड्स. ओके, प्रपोज. ओके, प्रपोज म्हणजे त्यांनी किती सांगितलेलं आहे, 2 सांगितलेलं आहे, पण इंडियामध्ये एक्झिस्टिंग किती करतात फक्त 1. ओके, फार्मासिस्ट असतो 1, नर्स ओके असते, स्टाफ नर्स 1, ANM स्टाफ नर्स ओके 1, हेल्थ एज्युकेटर 1, हेल्थ असिस्टन्स मेल 1, हेल्थ असिस्टन्स फिमेल 1. ओके, अप्पर डिव्हिजन क्लर्क 1, लोअर डिव्हिजन क्लर्क 1, लॅबोरेटरी टेक्निशियन 1, ड्रायव्हर 1. ओके, क्लास 4 वर्कर फॉर द 4. ओके, टोटल नंबर किती भेटतात, 15 नंबर ऑफ प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये स्टाफिंग मेंबर्स वर्किंग कंडिशनमध्ये असतात. ओके, त्यानंतर रोल ऑफ जनरल प्रॅक्टिसेस नर्सेस इन काय, एज्युकेशन, पेशंट केअर, क्वालिटी कंट्रोलर, ओके, ऑर्गनायझर, प्रॉब्लेम सॉल्व्हर अँड द एजंट ऑफ कनेक्टिव्हिटी. ओके, कनेक्टिव्हिटीमध्ये कोणते कोणते येतात मग, ते फार्मासिस्ट असेल, मॉनिटरिंग असेल, ओके, प्रॅक्टिसेस असेल प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये. ओके, सो त्या ठिकाणी तुमचा प्रायमरी हेल्थ सेंटर या ठिकाणी संपलेलं आहे.
सो प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये इम्पॉर्टंट ह्या गोष्टी असतात की स्टाफिंग पॅटर्न ऑफ प्रायमरी हेल्थ सेंटर, सर्व्हिसेस कोणत्या प्रोव्हाइड करतो आणि प्रिन्सिपल्स आणि फंक्शन्स ऑफ प्रायमरी हेल्थ सेंटर. ओके, थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.